Okay, give your attendance fast and tell me if I am audible. Okay, now I am sharing my screen. Is it visible to you? Okay, thank you. So anything remember? Where we were last time? What we have seen? We have seen different regions according to their location extent. मीन्स अर्थ सरफेस वरती ते कुठून कुठपर्यंत जसं जसं नॉर्थ पोल आणि खाली इकडे साऊथ पोल कडे जाऊ त्यानुसार त्या रिजनचं वेदर किंवा क्लायमेट कसं चेंज होतं. व्हॉट इज एनिमल लाईफ, व्हॉट इज नॅचरल व्हेजिटेशन, हाऊ इज देअर ह्युमन लाईफ, एक्सेट्रा एक्सेट्रा. That part we have learned. Which types of animals in tundra region or hot desert region or grasslands, which type of natural vegetation means plant life and human life. We have studied human life. Tribal people, nomadic people, or they are doing agriculture, or they are doing domestication of animals, etc. Try to remember types of houses. Okay, so today we will learn monsoon region, Mediterranean region and West European region. Monsoon region, Mediterranean region and West European region. म्हणजे ते रिजन्स कसे झाले आता आपण पहिले तर पाहिले टुंड्रा रिजन. वी हॅव सीन टुंड्रा रिजन, ग्रासलँड, तैगा रिजन, हॉट डेझर्ट, इक्वेटोरियल रिजन. Then what is this monsoon region, Mediterranean region, West European region? What is that? ऑलरेडी आपण हे सगळे रिजन्स पाहिले तर अजून हे कोणते रिजन्स आहेत? So listen carefully. The natural regions given in the table are found in specific latitudinal extent between the equator and the poles. तर आपण नॅचरल रिजन्स पाहिले की कुठून ते स्टार्ट होतात, इक्वेटर पासून स्टार्ट होतात आणि वरती पोल्स पर्यंत ते पसरलेले आहेत. अकॉर्डिंग टू अवेलेबिलिटी ऑफ वॉटर अँड टेम्परेचर or soil, etc. Availability of water and temperature found there determine the location and extent of these regions. Besides the region mentioned above, there are some more regions which stand out due to local conditions. तर आपण जे हॉट डेझर्ट, तैगा, टुंड्रा वगैरे रिजन्स पाहिले, पण त्याच्यापेक्षा डिफरंट रिजन्स आणि ते कशावरती डिपेंड असतात? दे स्टँड आउट ड्यू टू लोकल कंडिशन. तिथलं लोकल हवामान जे होतं, तिथलं लोकल हवामान जे क्रिएट होतं त्यानुसार अजून 3 रिजन्स आपण पाहतो. दॅट इज मॉन्सून रिजन, मेडिटेरेनियन रिजन अँड वेस्ट युरोपियन रिजन. While the monsoon and West European region stand out because of specific winds blowing there. The Mediterranean region is known for its rainfall in winters. These are described in the table below. तर
मॉन्सून रिजन आणि वेस्ट युरोपियन रिजन्स का तयार होतात काही प्रदेशांमध्ये? आपल्या कॉन्टिनेंट वेगवेगळे कॉन्टिनेंट आहेत किंवा अर्थ वरती मॉन्सून आणि वेस्ट युरोपियन रिजन्स ते कशामुळे तयार होतात? तर स्पेसिफिक टाइप्स ऑफ विंड ब्लो होतात तिथे. विंड्स लेसन पाहिलं होतं आपण. तर ईस्ट लायर्स, वेस्ट लायर्स, पोलर विंड्स वगैरे है ना, मोसमी वारे किंवा खारे वारे हे आपण पाहिलं होतं ना. तर सी विंड, सी ब्रीज, व्हॅली ब्रीज वगैरे. तर पर्टिक्युलर टाईपचे विंड, लोकल विंड्स तिथे तयार होतात. त्याच्यामुळे तिथलं क्लायमेट तशा टाईपचं क्रिएट होतं. तर आणि मेडिटेरेनियन रिजन वरती काय होतं? तर विंटरमध्ये रेनफॉल होतो. दीज आर डिस्क्राइब्ड इन द टेबल बिलो. सो मॉन्सून रिजन का क्रिएट होतो आणि कुठे क्रिएट होतो? तिथलं क्लायमेट कसं असतं जेव्हा तो रिजन क्रिएट झालेला आहे तिथे, तर तिथलं क्लायमेट कसं असतं? त्याच्यानंतर नॅचरल व्हेजिटेशन कसं आहे, अॅनिमल लाईफ कशी आहे तिथली, देन हाऊ इज द ह्युमन लाईफ. सो लोकेशन अँड एरियाज. तर मॉन्सून रिजन कुठे आपल्याला पाहायला मिळतो? नॉर्थ अँड साऊथ ऑफ द इक्वेटर बिटवीन 10 डिग्री अँड 30 डिग्री नॉर्थ अँड साऊथ पॅरलल्स. तर आपण 5 डिग्री टू 5 डिग्री पाहिलं होतं. काय असतं? इक्वेटरचं रिजन असतो, इक्वेटोरियल रिजन असतो. वरती 5 डिग्री पासून खाली 5 डिग्री पर्यंत. अर्थ इमॅजिन करा, अर्थ वरती 5 डिग्री टू 5 डिग्री इक्वेटोरियल रिजन असतो. त्याच्या खाली 10 डिग्री म्हणजे काय? 5 डिग्रीच्या खाली आणि नॉर्थकडे 5 डिग्रीच्या वरती. तर 10 डिग्री पासून 30 डिग्री नॉर्थ आणि 10 डिग्री टू 30 डिग्री साऊथ दोन्ही साईडला हा मॉन्सून रिजन क्रिएट झालेला आहे. त्याच्यामध्ये कोणते प्रदेश येतात? विच रिजन्स आर देअर? इंडियन सबकॉन्टिनेंट, फिलिपिन्स, वेस्ट इंडिज, नॉर्थ ऑस्ट्रेलिया, ईस्ट आफ्रिका अँड सी अमेरिका एक्सेट्रा. ओके. तर इंडियन सबकॉन्टिनेंट म्हणजे आपल्या इंडियाच्या आसपासचे जे काही प्रदेश आहेत ते तिथे येतात. फिलिपिन्स, वेस्ट इंडिज येतं, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि अमेरिका. त्या पट्ट्यामध्ये 10 डिग्री टू 30 डिग्री जो आहे नॉर्थ आणि साऊथला, त्या पट्ट्यामध्ये ह्या सगळ्या कंट्रीज येतात. देन मॉन्सून रिजनचं क्लायमेट कसं आहे? समर टेम्परेचर बिटवीन 27 डिग्री अँड 32 डिग्री सेल्सिअस. समरमध्ये तिथलं टेम्परेचर कसं असतं? 27 टू 32 डिग्री सेल्सिअस. देन विंटर टेम्परेचर इज 15 डिग्री टू 24 डिग्री सेल्सिअस. विंटर मधले टेम्परेचर आहे 15 डिग्री टू 24 डिग्री. रेनफॉल 250 टू 2500 मिलीमीटर. तिथला रेनफॉल कसा आहे? 250 पासून ते 2500 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो तिथे. एरियाज गेट रेन्स इन स्पेसिफिक सीझन फ्रॉम साऊथ वेस्ट मॉन्सून. आपण लास्ट टाइम पाहिले होते ईस्ट, नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट वगैरे तिकडून वारे कसे वाहतात आणि त्या विंड्समुळे मान्सून क्रिएट होतो. तर इथे इथल्या ज्या भागामध्ये रेनफॉल होतो ड्यू टू साऊथ वेस्ट मॉन्सून. रेनफॉल इज हायली व्हेरिएबल अँड डिस्ट्रीब्युशन इज क्वाईट अनइव्हन. आणि तिथला रेनफॉल कसा असतो? हायली व्हेरिएबल आहे, म्हणजे कधी कधी कमी पाऊस पडतो, कधी कधी अचानक जास्त पाऊस पडतो, कधी कधी पाऊसच पडत नाही. त्यामुळे तो हायली व्हेरिएबल आहे. म्हणजे बघा तुम्ही 250 डिग्रीज पासून 250 mm पासून 2500 mm पर्यंत पडतो. म्हणजे कमी पण होऊ शकतो आणि खूप जास्त पण हेवी रेनफॉल पण होऊ शकतं. सो डिस्ट्रीब्युशन इज क्वाईट अनइव्हन. म्हणजे तिथलं डिस्ट्रीब्युशन कसं आहे पावसाचं प्रमाण कसं आहे? अनइव्हन आहे, कमी जास्त आहे. पण तिथलं क्लायमेट कसं आहे? टेम्परेचर पण कमी आहे, खूप जास्त पण नाही आणि खूप कमी पण नाही. टेम्परेचर पण ऍव्हरेज आहे, विंटर टेम्परेचर पण ऍव्हरेज आहे आणि रेनफॉल पण भरपूर आहे. त्याच्यामुळे तिथलं नॅचरल व्हेजिटेशन बघूया आपण कसं आहे. नॅचरल व्हेजिटेशन मीन्स प्लांट लाईफ, वनस्पती जीवन. सेमी एव्हरग्रीन अँड डेसिडियस फॉरेस्ट. सेमी एव्हरग्रीन म्हणजे निमसदाहरित. मराठीमध्ये काय? निमसदाहरित म्हणजे
अर्धे हिरवे असतात, तिथले जे ट्रीज असतात ते सेमी एव्हरग्रीन असतात. अँड डेसिडियस. डेसिडियस म्हणजे पानझडीचे वृक्ष. पानझडी म्हणजे काय, पानं त्याची कंटिन्युअसली गळून पडतात. मोस्ट ऑफ द टाइम ते कंटिन्युअस लिव्स फॉल होत राहतात झाडाचे. व्हेजिटेशन डिपेंड्स ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल. तिथलं जे प्लांट लाईफ आहे ते कशावरती डिपेंड आहे, तर तिथे रेनफॉल कसा झालाय त्याच्यावरती तिथे डिपेंड आहे. व्हेजिटेशन तिथलं डिपेंड आहे. आणि तिथे कोणत्या प्रकारचे ट्रीज आहेत बघा. बनियान, पीपल, टीक, साल, शिसम, सँडलवूड, चिंचोना, बांबू, अकॅसिया, श्रब्स, ग्रासेस एक्सेट्रा. म्हणजे व्हेजिटेशन लाईफ खूप चांगलं इथलं. बनियान, पीपल, टीक म्हणजे असे स्ट्रॉंग ट्रीज तिथे बघायला मिळतात आपल्याला. बनियान ट्री माहितीये, वडाचं झाड, वड, पिंपळ. टीक म्हणजे साग साग वगैरे असतं. शिसम, सँडलवूड, चंदन. चिंचोना, चिंचोना माहित नाही मला. बांबूचे झाड, अकॅशिया वगैरे हे जे झाडं आहेत ते अशा प्रकारचे थिक बार्क वाले झाड आपल्याला पाहायला मिळतात तिथे. Animal life. Wild animals such as tigers, lions, leopards, cheetahs, elephants, wolves, boar, monkeys, snakes, peacocks, cuckoos, etc. आता तो मॉन्सून रिजन आहे, पाऊस चांगल्या प्रमाणात होतो त्याच्यामुळे तिथे झाडं पण भरपूर आहेत. त्याच्यामुळे मग तिथे हर्बिवोरस अॅनिमल जास्त असतील. मग हर्बिवोरस अॅनिमल्स असल्यामुळे टायगर, लायन, लिओपार्ड, चीताज वगैरे हे जे कार्निवोरस अॅनिमल्स आहेत ते पण आपल्याला जास्त बघायला मिळतात. जंगल जास्त असेल तिथे रेनफॉल चांगला असल्यामुळे, त्याच्यामुळेच तिथे अॅनिमल्स पण भरपूर प्रमाणात आहेत. डोमेस्टिकेटेड अॅनिमल्स, कॅटल, गोट, हॉर्सेस. गायी, शेळ्या आणि घोडे वगैरे असे अॅनिमल्स तिथे पाळले जातात. ह्युमन लाईफ. ह्युमन लाईफ कशी आहे मॉन्सून रिजन मध्ये? लार्ज नंबर ऑफ स्मॉल हॅमलेट्स. हॅमलेट्स मीन्स काय? खेडेगाव, खेडगाव, विलेज. लार्ज नंबर ऑफ स्मॉल हॅमलेट्स. कन्सिडरेबल डिफरन्स इन डाएट अँड कॉस्ट्युम्स. कन्सिडरेबल म्हणजे खूप जास्त प्रमाणात डिफरन्स आहे आपल्या कॉस्ट्युम्स, आपला पोशाख किंवा आपण जे फूड खातो, डाएट आपलं ते आणि त्यांचं जे डाएट आहे त्याच्यामध्ये खूप प्रमाणात डिफरन्स आहे. पॉप्युलेशन इज मोस्टली इन्व्हॉल्ड इन प्रायमरी ऑक्युपेशन. तिथली जी जास्त जास्त प्रमाणातली जी लोकसंख्या आहे तर प्रायमरी ऑक्युपेशन म्हणजे जे ऍग्रिकल्चर आहे, डोमेस्टिकेशन आहे ह्याच्यावरती डिपेंड आहे. मेन ऑक्युपेशन इज ऍग्रिकल्चर. मेन ऑक्युपेशन, मेन तिथला व्यवसाय कोणता आहे? ऍग्रिकल्चर, शेती. अंडरस्टूड. मॉन्सून रिजन. I don't know about history exam. I am teaching geography. Okay, understood. साऊंड इज ब्रेकिंग. आवाज येत नाहीये का? बाकीच्यांनी पण सांगा मला. इज माय व्हॉइस क्लिअर? ओके. In the middle, sound is breaking. Let me check. Ranadive, check your net also. Check your network also. Because most of the students can listen my voice. आणि जास्त प्रॉब्लेम होत असेल तर मला सांगा, मी परत लेफ्ट करून जॉईन करते. मानसीला क्लिअर येतोय व्हॉइस.
breaking. Okay. I will left and join again. Wait a minute. तू बंद कर झालं? आता आवाज येतोय का माझा? Okay. So let's continue. So what we have seen, monsoon region. Then next is Mediterranean region. Mediterranean region. तर मॉन्सून रिजन कुठून कुठपर्यंत होता? फ्रॉम द 10 degrees to 30 degrees. Now Mediterranean region is from 30 degrees to 40 degrees in the both the hemisphere. 30 degree to 40 degree north आणि 30 degree to 40 degree south. It extends between 30 degree and 40 degree parallels in both the hemispheres on the western side of continents. वेस्ट साइडला 30 डिग्री टू 40 डिग्री वेस्ट साइड, ईस्ट वेस्ट अर्थचा जो वेस्ट पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये 30 डिग्री पासून 40 डिग्री पर्यंत मेडिटेरेनियन रिजन आपल्याला सापडतो. त्याच्यामध्ये कोणत्या कंट्रीज येतात? पोर्तुगल, स्पेन, अल्जेरिया, टर्की. इफ पॉसिबल वर्ल्ड मॅप असेल तुमच्याकडे तर तो काढून बसायचे. वर्ल्ड मॅप असेल तर बुकमध्ये किंवा बुकमध्ये असेल तर जॉग्राफीचं लर्न करताना वर्ल्ड मॅप जवळ ठेवायचंय. पोर्तुगल, स्पेन, अल्जेरिया, टर्की, कॅलिफोर्निया, सेंट्रल चिले, साऊथ वेस्ट अँड नॉर्थ ईस्ट ऑस्ट्रेलिया एक्सेट्रा. आता इथलं क्लायमेट कसं आहे? ड्राय समर्स अँड रेनफॉल इन विंटर्स. समर्स कसे आहेत इथे? खूप कोरडे असतात, ड्राय असतात. अँड रेनफॉल विंटरमध्ये रेनफॉल होतो इथे. थंडीच्या दिवसांमध्ये पाऊस पडतो. मीन समर टेम्परेचर इज फ्रॉम 21 डिग्री सेल्सिअस टू 27 डिग्री सेल्सिअस. ऍव्हरेज टेम्परेचर किती असतं पूर्ण इयर मध्ये? 21 डिग्री टू 27 डिग्री. अँड विंटर टेम्परेचर बिटवीन 10 डिग्री टू 14 डिग्री. विंटर मधले टेम्परेचर 10 डिग्री टू 14 डिग्री. मीन अॅन्युअल रेनफॉल 500 टू 1000 मिलीमीटर. पूर्ण वर्षभरामध्ये किती पाऊस पडतो? 500 टू 1000 मिलीमीटर. इट रेन्स इन विंटर आणि मोस्ट ऑफ द टाइम विंटर मध्ये रेनफॉल होतो. हाऊ इज नॅचरल व्हेजिटेशन? हाऊ इज द प्लांट लाईफ देअर? थिक, स्मॉल अँड ऑइली लीव्स. लीव्स कशा असतात? थिक, स्मॉल अँड ऑइली. लीव्स थिक, जास्त थिक असतात, स्मॉल असतात, स्मॉल स्मॉल लीव्ज असतात आणि ते त्यांचं नेचर कसं असतं? ऑइली. ते टच करायला आपल्याला ऑइली फील होतात. थिक बार्क, फॉर एक्झाम्पल ऑलिव्ह, ओक, चेस्टनट एक्सेट्रा. थिक बार्क, त्याची जी बार्क असते, झाडाचं खोड जे असतं ते थिक असतं. ग्रास इन लो रेनफॉल रिजन्स. आणि लो रेनफॉल जिथे होतो, कमी रेनफॉल जिथे होतो तिथे ग्रास असतं, गवत असतं. कॉनिफेरस फॉरेस्ट इन माउंटेनियस रिजन. आणि शिखर किंवा माउंटेन जिथे असतात, पर्वत किंवा डोंगराळ भाग जिथे असतो तिथे कशा प्रकारची झाडं असतात? कॉनिफेरस. कॉनिफेरस म्हणजे आपण पाहिलं होतं सुचिपर्णी, म्हणजे पॉइंटेड असतात तिथली झाडं. जी तुम्ही निलगिरीचं वगैरे पाहिलं असेल. निलगिरी मीन्स युकेलिप्टस. युकेलिप्टस ट्री मीन्स निलगिरीचं झाड. त्याची पानं कशी असतात? कोनिफेरस. त्याला काय बोलतात? कोनिफेरस. म्हणजे अशी बारीक आणि अशी लांब आणि पॉइंटेड असतात, नॅरो असतात आणि पॉइंटेड असतात. Animal life. How is the animal life there?
ड्यू टू अॅनिमल हजबंड्री डोमेस्टिकेटेड अॅनिमल्स आर फाउंड इन लार्ज नंबर्स. गोट, शीप, काऊ, मुलेस, हॉर्सेस एक्सेट्रा. तर अॅनिमल हजबंड्री इथे मोठ्या प्रमाणावर होते. पशुपालन खूप जास्त प्रमाणावर होतं. तर शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी वगैरे, घोडे असे प्राणी तिथे पाळले जातात. ह्युमन लाईफ कसं आहे तिथे, मनुष्य जीवन कसं आहे, तर सीट ऑफ ग्रीक अँड रोमन सिव्हिलायझेशन. तर तिथे ग्रीक आणि रोमन सिव्हिलायझेशन तुम्ही हिस्ट्रीमध्ये बघितलं असेल, ग्रीक सिव्हिलायझेशन, रोमन सिव्हिलायझेशन. तर तिथे ते ग्रीक आणि रोमन सिव्हिलायझेशन आढळतं. द मेन ऑक्युपेशन इज ऍग्रिकल्चर. मुख्य व्यवसाय आहे शेती. मोस्टली फ्रूट अँड फ्लॉवर कल्टिवेशन. व्हीट अँड फ्लॉवर प्रोडक्ट्स फ्रॉम द स्टेपल डाएट. व्हीट आणि व्हीट प्रोडक्ट्स, तिथलं मुख्य डाएट कोणतं आहे, व्हीट अँड व्हीट प्रोडक्ट्स. फ्रूट अँड फ्लॉवर कल्टिवेशन मोस्टली होतं तिथे. फ्रुट्स अँड फ्लॉवर कल्टिवेशन म्हणजे फळांच्या बागा किंवा फुलांच्या बागा भरपूर प्रमाणात असतात. कलरफुल कॉस्ट्युम्स, तिथल्या लोकांचा कॉस्ट्युम कसा आहे, कलरफुल. हाऊ इज द कॉस्ट्युम, कलरफुल कॉस्ट्युम. मीन्स आपल्यासारखंच आपण कलरफुल कॉस्ट्युम घालतो तसेच तिथले लोक पण, मेडिटेरेनियन रिजन मधले पण कलरफुल कॉस्ट्युम यूज करतात. नेक्स्ट इज वेस्ट युरोपियन रिजन. थर्ड वन इज वेस्ट युरोपियन रिजन. आपल्याला नावामध्येच समजते की वेस्ट युरोपचा जो रिजन आहे तोच थर्ड पार्ट आहे आपला, वेस्ट युरोपियन रिजन. युरोपचा वेस्ट पार्ट. Located in the western parts of continents between 45 degree and 65 degree north and south parallels. तर हा पण रिजन कुठे सापडतो आपल्याला, वेस्टर्न पार्ट. अर्थचा वेस्टर्न पार्ट जो आहे त्याच्यामध्ये 45 डिग्रीज टू 65 डिग्री इन द बोथ द हेमिस्फेअर. 45 डिग्री टू 65 म्हणजे ऍक्च्युली ते थंडच हवामान झालं तिथलं. वरच्या रिजन मध्ये सापडतो ना. 65 डिग्री पर्यंत काय आहे, नॉर्थ पोलला जवळजवळ टच होतो तो. वेस्ट युरोपियन रिजन कुठे टच होतो, 45 डिग्री पासून 65 डिग्री पर्यंत म्हणजे पोल्सला टच होतो. तर कोणत्या कंट्रीज येतात त्याच्यामध्ये, नॉर्वे, डेन्मार्क, आयर्लंड, ब्रिटिश कोलंबिया, साऊथ चिले, न्यूझीलंड एक्सेट्रा. मीन समर टेम्परेचर अराउंड 20 डिग्री सेल्सिअस. मीन टेम्परेचर तिथलं किती आहे, 20 डिग्री सेल्सिअस. एक्झॅक्टली नॉर्थ पोलवर नाहीये, नॉर्थ पोलच्या खाली असल्यामुळे तिथलं ऍव्हरेज टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. बाकीच्या दोन्ही रिजन पेक्षा ते कमीच आहे. मीन विंटर टेम्परेचर अराउंड 5 डिग्री सेल्सिअस. विंटर टेम्परेचर आहे 5 डिग्री सेल्सिअस. मीन रेनफॉल 500 to 2500 millimeter. Rainfall mostly in the form of cyclones associated with the west layers. आपण पश्चिमी वारे पाहिलं होतं, ईस्ट लेयर्स, ईस्टर्लीज, वेस्टर्लीज. तर रेनफॉल जो कुठून येतो, मोठी मोठी वादळे येतात आणि रेनफॉल होतो. इट रेन्स थ्रू आउट द इयर आणि पूर्ण वर्षभर तिथे पाऊस पडतो. क्लायमेट इज माइल्ड आणि क्लायमेट कसं असतं तिथलं, शांत असतं. म्हणजे रेनफॉल होतो वर्षभर पण तिथलं क्लायमेट खूप थंड पण नाही, खूप ड्राय किंवा गरम पण नाही, हॉट नाही किंवा कोल्ड नाही. तिथलं क्लायमेट इज माइल्ड. ग्रीन ग्रासेस ऑल द इयर राऊंड. आता ऑब्व्हियसली तिथे रेनफॉल चांगला होतो त्याच्यामुळे ग्रीन ग्रास भरपूर असतो तिथे. ऑल इयर द राऊंड म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला ग्रीन ग्रास पाहायला मिळतो. आपल्या इथं कसं समर सीझन मध्ये ग्रास सुकून जातो, ड्राय ग्रास बघायला मिळतो आपल्याला. आणि विंटर आणि रेनी सीझन मध्ये तो परत ग्रीन व्हायला लागतं आपलं आजूबाजूचं एन्व्हायरमेंट. तसंच पण तिथे काय आहे, थ्रू आउट द इयर ग्रीन ग्रास पाहायला मिळतो. ट्री शेड देअर लिव्ज इन विंटर. झाडं जी आहेत ती विंटरमध्ये त्यांचं पानं पडतात. कॉनिफेरस ट्रीज अँड शॉर्ट ग्रासेस.
कॉनिफेरस ट्रीज, मगाशी सांगितलं मी तुम्हाला, सूचीपर्णी, आणि शॉर्ट ग्रासेस, छोटे छोटे गवत उगवतात तिथे, शॉर्ट ग्रास उगवतो तिथे. ओक, बीच, मॅपल, एल्म, पाईन, स्प्रूस, पॉप्लर एक्सेट्रा. तर तिकडे जी ट्रीज असतात त्याची नावं आहेत ओक, बीच, मॅपल, एल्म, पाईन, स्प्रूस, पॉप्लर. तर ही सगळी कॉनिफेरस आहेत. जशी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं निलगिरीचं ट्री असतं किंवा अशोकाचं ट्री पाहिलं असेल तुम्ही, त्याचे लिव्ज कसे असतात, कॉनिफेरस. तर तशा टाईपचे ट्रीज तिथे असतात. बिकॉज ऑफ एनिमल हजबंड्री, डोमेस्टिकेटेड एनिमल्स इन लार्ज नंबर्स. तर पशुपालन तिथे जास्त प्रमाणात होतं, त्याच्यामुळे तिथे जे प्राणी आहेत ते पाळीव प्राणी खूप जास्त प्रमाणात आहेत. वाईल्ड अॅनिमल्स इन्क्लूड वोल्स, फॉक्सेस, बियर्स एक्सेट्रा. वाईल्ड अॅनिमल्स मध्ये लांडगे, कोल्हे किंवा अशी अस्वल वगैरे एक्सेट्रा अॅनिमल्स असतात. इंडस्ट्रियस अँड इन्थुझियास्टिक पीपल. तर युरोपियन कंट्रीज मधले लोक कसे, इंडस्ट्रियस म्हणजे तिथे खूप सगळ्या इंडस्ट्रीज आहेत किंवा कारखाने म्हणू शकतो आपण, किंवा इन्थुझियास्टिक म्हणजे खूप उत्साही असतात तिथले लोक. इंडस्ट्रियस अँड इन्थुझियास्टिक. हॅव बीन मेनली सेलर्स अँड एक्सप्लोरर्स. मोस्टली काय आहेत ते, सेलर्स आहेत किंवा बिझनेसमॅन म्हणतो ना आपण, एक्सप्लोर करतात ते त्यांचा बिझनेस. तर सेलर्स म्हणजे जहाज वगैरे चालवतात दर्यावर्दी, आणि एक्सप्लोरर्स यूज वुलन क्लोदिंग. तर थंडी, विंटर जास्त आहे तिथे, त्याच्यामुळे वुलन क्लोदिंग यूज करतात. हॅव अचिव्ड प्रोग्रेस इन सेकंडरी अँड टर्शियरी सेक्टर्स. प्रायमरी सेक्टर कोणतं आहे, ऍग्रिकल्चर अँड अॅनिमल हजबंड्री. पण त्याच्याशिवाय सेकंडरी आणि टर्शियर सेक्टर कोणते आहेत, बाकीचे जे जॉब्स आहेत, इंडस्ट्रीज आहेत, किंवा त्यांनी जे दिले सेलर्स आहेत तिथले लोक, किंवा वेगवेगळ्या टाईपचा बिझनेस करतात, एक्सप्लोरर्स आहेत. तर त्याला काय बोलतात, सेकंडरी अँड टर्शरी सेक्टर्स. म्हणजे द्वितीय आणि तृतीय श्रेणीतले जे व्यवसाय आहेत ते पण तिथले लोक करतात, कारण ते खूप इन्थुझियास्टिक आहेत, उत्साही आहेत. ओके, अंडरस्टूड. इज देअर एनी पार्ट विच यू हॅव नॉट अंडरस्टूड? समजला नाही असा काही पार्ट आहे का? Voice is breaking. Again, my voice is breaking. Mansi can hear my voice, but others have a problem, I think. Okay. I think you have some problem. Because my network is clear. But you understood, no? Or is there any problem? काही प्रॉब्लेम आहे का? एखादा पार्ट नसेल समजला तर आपण परत एकदा रिवाइज करूया. ओके, अंडरस्टूड. ओके ओके, लेट्स गो अहेड. सो आपण टोटली 9 रिजन्स बघितले. विच आर दे? टुंड्रा रिजन, तैगा रिजन, ग्रासलँड, हॉट डेझर्ट, ग्रासलँड, सुदान टाईप, इक्वेटोरियल रिजन, देन मॉन्सून रिजन, मेडिटेरेनियन रिजन अँड वेस्ट युरोपियन रिजन. ह्या 9 रिजन्स पेक्षा पण अजून पण काही स्मॉल स्मॉल रिजन्स आहेत तिथल्या क्लायमेटनुसार, किंवा तिथल्या सर्टन टाइप्स ऑफ रिजन्स आर
are also available. Besides the 9 regions given in the tables, there are certain other distinctive regions which stand out because of their specific continental location. त्यांचं कॉन्टिनेंटल लोकेशन म्हणजे अर्थ वरती त्यांचं जसं जसं लोकेशन चेंज होत जातं तर तसं तसं तशा टाईपचे रिजन्स आपल्याला सापडतात. पण मेनली हे 9 रिजन्स आहेत, पण अजून पण असे छोटे मोठे रिजन्स आहेत, पण ते खूप कमी प्रमाणात आहेत. फॉर एक्झाम्पल द चायना टाइप region, Saint Lawrence region, etc. See the extent of these regions in figure 6.1. Okay. Now you have to see this map. So look at the index. In the index, there are various types of regions. What we have learned till now. That is equatorial region, grassland in the torrid zone. It has different colors. Green color means equatorial region. See the equatorial green color, dark green. So where is that equatorial region? South America, some part of Africa. Then some part of above Australia. That is equatorial region. इक्वेटरच्या आसपासचा रिजन म्हणून त्याला बोलतात इक्वेटोरियल रिजन. इक्वेटर दिसतंय तुम्हाला मॅप वरती ब्लॅक लेटर्सने लिहिलेलं आहे इक्वेटर. मिडल जी लाईन आहे दिस इज अ इक्वेटर. सो इक्वेटर रिजन त्याच्या आसपासचा जो डार्क ग्रीन कलरचा रिजन आहे आणि काही आईसलँड्स पण आहेत तिथे. छोटे छोटे आईसलँड्स दिसत आहेत, बेट दिसत आहेत छोटी छोटी ग्रीन कलरची. दॅट इज द इक्वेटोरियल रिजन. तर त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे रिजन्स इथे दिलेले आहेत मॅप वरती. ग्रासलँड, मॉन्सून रिजन, हॉट डेझर्ट रिजन. हॉट डेझर्ट रिजनचा कलर कसा आहे तर तो कलर कुठे दिसतोय बघा. तो इंडियाच्या बाजूला पण आपल्याला हॉट डेझर्ट रिजन दिसतोय जम्मू काश्मीरच्या साईडला. तो जो मधला पार्ट आहे तो हॉट डेझर्ट रिजन आहे. आफ्रिकेच्या वरती पण दिसतोय थोडासा, तिथला जो पार्ट आहे तो हॉट डेझर्ट रिजन. देन माउंटेनियस रिजन इझिली ओळखू शकता तुम्ही. माउंटेनियस रिजन म्हणजे माउंटन्स तिथे जास्त प्रमाणात आहेत म्हणून त्याला बोलतात माउंटेनियस रिजन. तर जो ब्राऊन कलरचा आहे सगळीकडे ब्राऊन कलरचा दिसतोय तो माउंटेनियस रिजन. साऊथ अमेरिकामध्ये किंवा इंडियन सबकॉन्टिनेंट्स मध्ये, एशिया कॉन्टिनेंट मध्ये दिसतोय आपल्याला माउंटेनियस रिजन. देन लास्ट वन इज आईस कॅप और आईस शीट्स. म्हणजे जिथे आईस असतो तो व्हाईट कलरने दाखवलाय. तर वरचा जो आहे नॉर्थ अमेरिकेच्या एकदम वरती व्हाईट कलरचा जो रिजन आहे तो आहे आईस रिजन किंवा आईस कॅप रिजन. ग्रीनलँड तो एरियाला काय म्हणतात ग्रीनलँड. तो बघा पोलकडे जातो ना, अर्थच्या पोलकडे जातो तो रिजन म्हणून तिथे आहे आईस. त्याच्यामुळे आईस कॅप्स और आयसी रिजन, आईस शीट्स असतात तिथे सगळे. आणि खाली पण खाली अंटार्क्टिका दिसतंय. अंटार्क्टिकाच्या खाली छोटासा व्हाईट पार्ट दिसतो आपल्याला, तिथे पण आईस कॅप रिजन आहे. तर त्याचप्रमाणे बाकीचे पण दिलेले आहेत कॉन्टिनेंटल रिजन, सब ट्रॉपिकल रिजन, टेम्परेट ग्रासलँड, कॉन्टिनेंटल ड्राय क्लायमेट रिजन, वेस्ट युरोपियन टाइप क्लायमेट रिजन, तैगा, टुंड्रा, माउंटेनियस रिजन अँड आईस कॅप. तर हे वेगवेगळ्या रिजन जे आहेत ते वेगवेगळ्या कलर मध्ये दाखवलेले आहेत त्यांनी. अंडरस्टूड. विच नॅचरल रिजन आर फाउंड इन इंडिया. तर इंडियामध्ये दिसतंय आपल्याला कोणता
कलर आहे इंडियामध्ये, तर लाईट ग्रीन कलर. तर लाईट ग्रीन कलर कशाचा आहे? मॉन्सून रिजन. तर इंडियामध्ये मोस्टली मॉन्सून रिजन आढळतो, त्याच्यामुळे आन्सर येईल मॉन्सून रिजन. विच कॉन्टिनेंट कॉम्प्राइजेस अ मेजर पोर्शन ऑफ द हॉट डेझर्ट टाइप रिजन. तर हॉट डेझर्ट टाइप रिजन मोस्टली कुठे आहे? आताच मी सांगितलं तुम्हाला, आफ्रिकेच्या वरती बघा, आफ्रिका लिहिले, त्याच्या वरचा जो पार्ट आहे तिथे हॉट डेझर्ट आहे. आफ्रिका कॉन्टिनेंट मध्ये मोस्टली डेझर्ट सापडतात. विच कॉन्टिनेंट हॅज द हायेस्ट डायव्हर्सिटी इन टर्म्स ऑफ नॅचरल रिजन्स. म्हणजे कुठल्या खंडामध्ये, कॉन्टिनेंट मीन्स काय, कुठल्या खंडामध्ये डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आढळते, वेगवेगळ्या प्रकारचे नॅचरल रिजन्स एकत्र आलेले आहेत. तर वेगवेगळे नॅचरल रिजन तिथे जमा झालेले आहेत. सगळे कलर्स आपल्याला, जास्त कलर कोणत्या ह्याच्यामध्ये दिसत आहेत, कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये जास्त कलर्स दिसतात आपल्याला? तर आय थिंक, वेट, तर इकडे नॉर्थ अमेरिका आहे, तिथे खूप सगळे कलर्स आहेत एकत्र आलेले, तर त्यामुळे तिथे नॅचरल रिजन जास्त प्रमाणात आहे. सो आन्सर इज नॉर्थ अमेरिका. अंडरस्टूड? मॅप स्टडी कळतोय का सगळ्यांना? मॅपचे आन्सर्स कळतायत, लक्षात येत आहेत? केअरफुली मॅप तुम्हाला बघायचा आहे, सगळ्या कॉन्टिनेंटचे नेम्स चेक करायचे. ओके, सी केअरफुली. तर तिथे तो मॅप आडवा आहे ना, त्याच्यामुळे थोडासा तो फिरतोय. वेट, आपण ओके. तर नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप, एशिया, आफ्रिका. व्हाय आर देअर फिवर नॅचरल रिजन्स इन द साऊदर्न हेमिस्फिअर दॅन इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर. तर फिवर नॅचरल रिजन जे आहेत, तर ते साऊथ हेमिस्फिअर जो आहे, साऊदर्न हेमिस्फिअर म्हणजे साऊथ कडचा भाग, खालचा, अर्थच्या खालचा पार्ट जो आहे, इक्वेटरच्या खालचा पार्ट बघा, ऑस्ट्रेलियाच्या बाजूचा प्रदेश सगळा, साऊथ अमेरिका, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आहे, पण त्याच्या जो मधला प्रदेश इक्वेटरचा, साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये नॅचरल रिजन्स कमी आहेत, पण नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये नॅचरल रिजन जास्त आहेत. तर व्हाय इट इज सो? इक्वेटरच्या वरचा भाग बघा, तिथे नॅचरल रिजन्स म्हणजे खूप जास्त प्रमाणात नॅचरल रिजन्स दिसतात आपल्याला. व्हाय इज इट सो? असं का असतं की इक्वेटरच्या खाली साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये कमी आहेत नॅचरल रिजन्स? तर तिथे मोस्टली सी वॉटर आहे, सी आहे, समुद्र आहेत ना सगळे. ओके, तर तिथे सी एरिया मे बी येऊ शकतो मॅप एक्झाम मध्ये. तर सी एरिया जो आहे मॅप मध्ये बघा खालचा, तर तिथे म्हणजे सदर्न हेमिस्फिअर मध्ये लँड बॉडीज कमी आहेत, जमीन कमी आहे सदर्न हेमिस्फिअर मध्ये, पण नॉर्दर्न हेमिस्फिअर मध्ये लँड बॉडीज, लँड फॉर्म्स जास्त आहेत, लँड जास्त प्रमाणात अवेलेबल आहे, आणि सदर्न हेमिस्फिअर मध्ये लँड कमी आहे. त्याच्यामुळे काय होतं, तर तिथे नॅचरल रिजन्स कमी प्रमाणात आढळतात, कारण तिथे सगळं पाणीच आहे, जास्त प्रमाणात समुद्र आहे, त्याच्यामुळे लँड बॉडीजच नाहीत, त्यामुळे तिथे वेगवेगळे रिजन्स पण आपल्याला सापडत नाहीत. विच नॅचरल रिजन ऑक्युपाईज द लार्जेस्ट एरिया इन द वर्ल्ड. तर कोणता नॅचरल रिजन जास्त आहे पूर्ण जगामध्ये, वर्ल्ड मध्ये कुठला नॅचरल रिजन आपल्याला जास्त प्रमाणात सापडतो?
तर आय थिंक तैगा रिजन सापडतो आपल्याला जास्त. विच नॅचरल रिजन ऑक्युपाईज द लार्जेस्ट एरिया इन द वर्ल्ड. तर कुठल्या एरिया कुणी जास्त एरिया ऑक्युपाय केलाय? तैगा रिजन, मोस्ट कलरफुल रिजन जो आहे तो बघायचा आहे. ओके, मेडिटेरेनियन रिजन त्याचा आन्सर आहे. मेडिटेरेनियन रिजन बघा, एकदम लाईट ब्ल्यू कलरचा आहे. तो नॉर्थ अमेरिकेच्या वरती मोठा एरिया आहे आणि एशियामध्ये पण, एशिया जिथे लिहिलंय त्याच्या बाजूचा तो प्रदेश पण मेडिटेरेनियन रिजन आहे. तर तो मोस्टली अवेलेबल आहे. वेअर एल्स डू वी फाइंड कंडिशन सिमिलर टू द कॉन्टिनेंट ऑफ अंटार्क्टिका. अंटार्क्टिकामध्ये जे क्लायमेट आहे तर ते सेम कंडिशन आपल्याला कुठे पाहायला मिळेल? अंटार्क्टिकामध्ये जसं आहे तसं वरती ग्रीनलँड, खाली आहे अंटार्क्टिका आणि वरती आहे आर्टिक. आर्टिक ओशियनच्या वरती बघा व्हाईट कलरचा दिसतोय ना पट्टा, व्हाईट कलरचा जो रिजन आहे तिथे आपल्याला सापडेल. दॅट इज द ग्रीनलँड. थ्रू विच नॅचरल रिजन्स द प्राईम मेरिडियन पास. प्राईम मेरिडियन कुठून पास झालेलं आहे? फ्रॉम विच नॅचरल रिजन? 0 डिग्री बघा मॅप वरती, 0 डिग्री सेल्सिअस. वेर इज 0 डिग्री सेल्सिअस? अंटार्क्टिकाच्या जवळ. अंटार्क्टिका जिथे लिहिलंय त्याच्या जवळ बघा 0 डिग्री सेल्सिअस. तो 0 डिग्रीची जी लाईन आहे वरती सरळ, ती आफ्रिकेपासून युरोप पासून आर्टिक ओशियन पर्यंत वरतीपर्यंत गेलेली जी लाईन आहे 0 डिग्रीची, त्याला बोलतात प्राईम मेरिडियन. ती 0 डिग्रीची जी लाईन आहे ती आहे प्राईम मेरिडियन. कोणत्या नॅचरल रिजन्स मधून गेली आहे? तर मग वेगवेगळे जे नॅचरल रिजन्स येतात 0 डिग्री पासून ती वरती व्हर्टिकल लाईन वरती जाताना, तर त्याच्या आसपासचे सगळे रिजन तुम्हाला लिहायचे. लाईक इक्वेटोरियल रिजन, हॉट डेझर्ट रिजन, मॉन्सून रिजन, एक्सेट्रा. अंडरस्टूड? अंडरस्टूड मॅप स्टडी? Voice is becoming fast in middle. Fast means मध्येच मी फास्ट बोलते का? ओके, मला वाटलं की मी फास्ट मध्येच फास्ट स्पीड मध्ये बोलते आणि तुम्हाला कळत नाहीये. ओके, so see the map carefully again after your class. Answer the following questions. Which natural region consists of short-lived? Okay, I want somebody to read for me. I am tired now. Anybody can read? I want to check na whether you are listening to me or not. Okay, Nidhi, can you read? Yes, ma'am. So read that questions. Answer the following question. Which natural region consists of short-lived vegetation? In which natural region will you find the corals? Which region has winter rains? In which natural region are gharials and chimpanzees found? In which natural region is land surface in the forest devoid of vegetation?
In which region favor dairy farming? Which region is favorable for fruit duration? Okay. Fruit production. Okay. Next. As one travels from the equator to the poles, the spectrum of biodiversity narrow down. This need to issues of availability of natural resource. This adversely affect human occupation in the monsoon region, agriculture and allied activities from the main occupation of the people. In equatorial region, occupation like gathering of gum, honey, rubber, like etc. are all based on forest produce. Taiga is a softwood forester, for laboring is the main occupation there. In tundra region, the main occupation is hunting and fishing. Existence farming is undertaken in the grassland nowadays. Okay. First, I will explain this. So, which natural region consists of short-lived vegetation? आपण पाहिलं मगाशी कुठला नॅचरल रिजन मध्ये व्हेजिटेशन कमी आहे, म्हणजे तिथे प्लांट लाईफ खूप शॉर्ट आहे. तर टुंड्रा रिजन. टुंड्रा रिजन मध्ये काय आहे? आईस मोठ्या प्रमाणावर आहे. तिथलं टेम्परेचर खूप कोल्ड आहे, त्याच्यामुळे तिथे शॉर्ट लिव्ड व्हेजिटेशन असतं. म्हणजे समरमध्ये किंवा जेव्हा आईस मेल्ट होतो तेव्हा थोडीशी झाडं उगवतात समर सीझन मध्ये. अँड अगेन वेन विंटर कम्स दे डाय आउट, ते मरून जातात. त्याच्यामुळे प्लांट लाईफ तिथलं शॉर्ट आहे. इन विच नॅचरल रिजन विल यू फाइंड द क्रॉल्स? क्रॉल्स कुठे सापडतात? क्रॉल्स तर ग्रासलँड मध्ये. क्रॉल कुठे सापडतात आपल्याला? ग्रासलँड मध्ये. आपण तुम्ही परत रीड करा तो पार्ट, तुम्हाला समजून जाईल. विच रिजन हॅज विंटर रेन? विंटर मध्ये कुठं रेन पडतो? आपण आताच पाहिलं, मेडिटेरेनियन रिजन मध्ये विंटर मध्ये रेन पडतो. इन विच नॅचरल रिजन्स आर गोरिलाज अँड चिपांजीज फाउंड? कोणत्या नॅचरल रिजन मध्ये गोरिला चिपांजीज भेटतात आपल्याला? तर इक्वेटोरियल रिजन. आपण पाहिलं होतं इक्वेटोरियल रिजन मध्ये जे ट्रीज असतात दे गो हाय अँड हाय, देअर हाईट इज सो बिग. त्यामुळे त्या झाडावरती चिंपांजीज, गोरिलाज असे अॅनिमल्स राहतात झाडावर, कारण तिथे खूप जास्त प्रमाणात ट्रीज आहेत. त्याच्यामुळे ते काय करतात? उंच उंच वाढतात. इन सर्च ऑफ लाईट दे ग्रो टॉलर अँड टॉलर. इन विच नॅचरल रिजन इज द लँड सरफेस इन फॉरेस्ट डिवॉइड ऑफ व्हेजिटेशन? तर कुठल्या नॅचरल रिजन मध्ये लँड, इन विच नॅचरल रिजन इज द लँड सरफेस इन द फॉरेस्ट डिवाइड ऑफ व्हेजिटेशन? तर त्याचा आन्सर असेल वेस्ट युरोपियन रिजन आहे मला वाटतं. ओके, लेट मी चेक. Green grasses all year the round. Trees shed their leaves in winter. Coniferous trees and short grasses. Okay. Okay, the answer is West European region. 7 is which region favor dairy farming? विच रिजन फेवर डेअरी फार्मिंग? म्हणजे जिथे मोस्टली दुग्ध व्यवसाय केला जातो किंवा दुधाशी रिलेटेड व्यवसाय केला जातो. तर असा रिजन कोणता आहे? तर आय थिंक वेस्ट युरोपियन रिजनच असावा तो पण. डेअरी फार्मिंगचा रिजन कोणता आहे? वेस्ट युरोपियन रिजन. विच रिजन इज फेवरेबल फॉर फ्रूट प्रोडक्शन? आणि फ्रूट आणि मगाशी पाहिलं होतं आपण, फ्रूट अँड फ्लॉवर प्रोडक्शन साठी कोणता रिजन आहे? मेडिटेरेनियन रिजन. मेडिटेरेनियन, सॉरी खूप कन्फ्युजिंग आहे ते नाव. मेडिटेरेनियन रिजन.
Why are animals like lions not found in the equatorial forest? Think about it. Can anybody tell? Why animals like lions not found in equatorial forest? इक्वेटोरियल फॉरेस्ट मध्ये लायन सारखे अॅनिमल का नाही सापडत? ओके, व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्राल्स? क्राल्स म्हणजे गवताचे मोठे मोठे जे झाड असतात त्याला क्रॉल म्हणतात, झुडप. ड्यू टू क्लायमेट? नो, climate is the one part, but why the animals like lions not found in the equatorial forest? म्हणजे लायन सारखे अॅनिमल्सला काय पाहिजे? तर दे आर कार्निवोरस अॅनिमल्स. लायन इज द लायन, टायगर और फॉक्स. दीज आर द कार्निवोरस अॅनिमल्स. कार्निवोरस अॅनिमल्सला मीठ पाहिजे खायला, दुसरे अॅनिमल्सला खायला पाहिजे त्यांना. पण इक्वेटोरियल रिजन मध्ये टॉल ट्रीज आहेत आणि तिथे टॉल ट्रीज असल्यामुळे अॅनिमल्स लाईक चिपांजीज, गोरिलाज और अदर अॅनिमल्स दे लिव्ह ऑन द ट्री. ते झाडावरती राहतात, त्याच्यामुळे ते झाडावरती राहतात त्यामुळे ते खाली उतरत नाहीत. मोस्ट ऑफ द टाइम ते झाडावर असतात, त्यामुळे लायन वगैरेला त्यांचं फूड भेटत नाही. त्यामुळे इक्वेटोरियल रिजन मध्ये लायन, टायगर असे अॅनिमल्स सापडत नाहीत. तिथे झाडावर राहणारे अॅनिमल्स जास्त सापडतात. ऍज वन ट्रॅव्हल्स फ्रॉम द इक्वेटर टू द पोल, स्पेक्ट्रम ऑफ बायोडायव्हर्सिटी नॅरोज डाऊन. इक्वेटर पासून पोल पर्यंत जेव्हा जाऊ तर ती बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजे जी विविधता बघितली आपण, डिफरंट टाइप्स ऑफ रिजन्स, क्लायमेट बघितले, ते कमी कमी होत जातात. दिस लीड्स टू द इश्यू ऑफ अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे नॅचरल रिसोर्सेस जे आहेत आपले सगळे, पाणी, हवा किंवा हे आपलं वेदर जे आहे, टेम्परेचर आहे, त्याच्या अवेलेबिलिटीनुसार बायोडायव्हर्सिटी होत जाते. तिथे वेगवेगळ्या प्रकारचं तिथलं लाईफ आहे. दिस ऍडव्हर्सली अफेक्ट ह्युमन ऑक्युपेशन. त्याच्यामुळे ह्युमनचा जो व्यवसाय आहे त्याच्यावरती पण परिणाम होतो. इन मॉन्सून रिजन ऍग्रिकल्चर अँड आइल्ड ऍक्टिव्हिटीज फॉर्म द मेन ऑक्युपेशन ऑफ द पीपल. तर मॉन्सून रिजन मध्ये काय आहे, ऍग्रिकल्चर किंवा पशुपालन वगैरे हे व्यवसाय जे आहेत ते जास्त प्रमाणात होतात, किंवा ऍग्रिकल्चरशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज होतात सगळ्या. इन इक्वेटोरियल रिजन ऑक्युपेशन्स लाईक गॅदरिंग ऑफ गम, हनी, रबर, लॅक एक्सेट्रा आर ऑल बेस्ड ऑन फॉरेस्ट प्रोड्यूस. आणि इक्वेटोरियल रिजन मध्ये फॉरेस्ट खूप जास्त प्रमाणात आहे, तिथे ट्रीज खूप जास्त आहे. त्याच्यामुळे ट्रीला काय, रबर कुठे भेटतं आपल्याला? ट्री पासून भेटतं. हनी भेटतो, किंवा गम जो असतो, ग्लू म्हणतो ना आपण, चिटकवायचा गम, डिंक. तर अशी झाडाला तो डिंक असतो बघा, झाडाच्या बारकला चिकटलेला असतो डिंक. तर असे प्रकार ते गॅदर करतात. तिथला तो ऑक्युपेशन आहे, तिथला व्यवसाय आहे, रबर गोळा करायचं किंवा हनी, मध गोळा करायचा किंवा गम गोळा करायचा. दीज आर ऑल बेस्ड ऑन फॉरेस्ट प्रोड्यूस. तैगा इज सॉफ्ट वुड फॉरेस्ट. तैगा प्रदेशामध्ये आपल्याला सॉफ्ट वुड फॉरेस्ट भेटतं. वुड कसं असतं तिथलं? सॉफ्ट. देअर फॉर लंबरिंग इज द मेन ऑक्युपेशन इज देअर. त्यामुळे तिथे लाकूड तोडी हा मोस्ट फेवरेट व्यवसाय आहे, ऑक्युपेशन आहे. इन टुंड्रा रिजन्स द मेन ऑक्युपेशन इज हंटिंग अँड फिशिंग. टुंड्रा रिजन मध्ये फिश जास्त असणार आहेत, कोल्ड वेदर असतं तिथे. तर फिश आणि हंटिंग, प्राण्यांची शिकार करणं, हे मेनली ऑक्युपेशन आहे. तिथे ऍग्रिकल्चर करू शकत नाहीत लोक, किंवा जे डोमेस्टिक अॅनिमल्स तिथे जगू शकत नाहीत, त्याच्यामुळे ते व्यवसाय तिथे नाही चालत. एक्सटेन्सिव्ह फार्मिंग इज अंडरटेकन इन ग्रासलँड नाउअडेज. आजकाल ग्रासलँड मध्ये, गवताळ जो प्रदेश आहे, तिथे फार्मिंग होऊ लागलं आहे, शेती तिथे केली जात आहे. सिग्निफिकंट डिफरन्स आर फाउंड इन द एन्व्हायरमेंट अँड अवेलेबल रिसोर्सेस इन डिफरंट नॅचरल रिजन्स. तर हे जे वेगवेगळे क्लायमेट आहेत, एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे लाईफ बघायला मिळतं. नॅचरल रिजन्स पण तिथे रिसोर्सेस नुसार
वेगवेगळे आहेत. तिथे जे संसाधनं अवेलेबल आहेत त्याच्यानुसार तिथले नॅचरल रिजन पडलेले आहेत. द यूज ऑफ रिसोर्सेस इज डिपेंडंट ऑन दॅट रिजन्स प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. द यूज ऑफ रिसोर्सेस इज डिपेंडंट ऑन दॅट रिजन्स प्रोग्रेस. तर तिथला रिसोर्सेसचा यूज कसा करायचा, तर कशावरती डिपेंड आहे, तर तिथल्या लोकांनी किती प्रोग्रेस केलेली आहे, ते सायन्समध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये किती पुढे, त्याच्यानुसार ते यूज करू शकतात तिथल्या रिसोर्सेसचा. त्याचा जर स्टडी असेल त्यांना तर ते यूज करू शकतात. सिमिलरली द हिस्ट्री अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ दॅट प्लेस ऑल्सो अफेक्ट द लाईफ ऑफ पीपल. तर तिथली हिस्ट्री कशी आहे किंवा त्यांचं सांस्कृतिक जीवन कसं आहे, कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे सांस्कृतिक संस्था ज्या असतात, तिथलं संस्कृती कशी आहे, तिथलं कल्चर कसं आहे, त्याच्यावरती पण तिथल्या लोकांचं जीवन अवलंबून आहे. ओके, व्हॉट इज द टाइम नाउ? देर आर मोर, वी विल टेक मोर 2 minutes. Always remember, not only human life but the entire living world on the earth depends on the available of natural resources. तर पूर्ण ह्युमन लाईफच नाही तर एंटायर लिव्हिंग वर्ल्ड, सगळं जे लिव्हिंग वर्ल्ड आहे, सजीव सृष्टी जी आहे ती नॅचरल रिसोर्सेसवर अवलंबून आहे. नॅचरल रिसोर्सेस मीन्स काय, तर पाणी किंवा टेम्परेचर, हे जे साधनं आहेत, विंड्स, तिथलं क्लायमेट कसं आहे त्याला काय बोलतात, नॅचरल सॉइल, हे सगळं आहे, प्लांट्स वगैरे, हे नॅचरल रिसोर्सेस आहेत. हेन्स व्हाईल युटिलायझिंग दीज रिसोर्सेस वी मस्ट थिंक ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे ह्युमन्स जेव्हा त्याचा यूज करतायत, आपण जेव्हा त्याचा युटिलाइज करतोय म्हणजे त्याचा वापर करतोय त्या रिसोर्सेसचा, आपण वी मस्ट थिंक ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आपण सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा विचार केला पाहिजे. आपण जेव्हा झाडं तोडतोय किंवा आपण प्लॅस्टिक पसरवतोय किंवा असे काही कामं करतोय, आपण बॅड थिंग्स करतोय आपण, तर त्याच्यामुळे काय होतं, बाकीच्या आपल्या एन्व्हायरमेंटला पण त्रास होतो, त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला पण त्रास होतो, त्याचा पण आपण विचार केला पाहिजे. द कन्सेप्ट अर्थ इज वन सिंगल फॅमिली विल बिकम अ रिअलिटी ओनली इफ वी डू दॅट. कन्सेप्ट काय आहे, आपण काय म्हणतो, अर्थ म्हणजे ही पृथ्वी एक कुटुंब आहे, इट इज वन फॅमिली. तर हे कधी होईल, जर आपण तसं केलं, तर आपण ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, नॅचरल रिसोर्सेस सेव्ह केले, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. अबाउट 20% ऑफ द डेझर्ट ऑन द अर्थ आर सँडी डेझर्ट. डू यू नो, हा एक्स्ट्रा पार्ट आहे, जस्ट फॉर युअर इंटरेस्ट. These parts are just for your interest. You always read do you know or extra things in the lesson. तर तुम्ही जेव्हा तुमच्या दुसऱ्या एक्झाम्स असतात, तुम्ही जेव्हा मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला अजून काही एक्झाम्स फेस करायचे असतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे जर एक्स्ट्रा डीप नॉलेज घेतलं तर ऑलवेज इट इज हेल्पफुल, आणि ते इंटरेस्टिंग पण असतं, अजून काही आपल्याला नवीन ऐकायला भेटतं. अबाउट 20% ऑफ द डेझर्ट ऑन द अर्थ आर सँडी डेझर्ट. म्हणजे अर्थ वरचं 25% जे वाळवंट आहे ते कसं आहे, तिथे रेती जास्त आहे, सँड जास्त आहे. मॅनी ऑफ दिस डेझर्ट आर ऑक्युपाइड बाय रॉक एक्सपोजर्स ऑर कवर्ड बाय स्टोनी वेस्ट अँड पेबल्स. तर तिथे बऱ्याचशा वाळवंटावरती काय आहे, दगड आहेत किंवा स्टोनी वेस्ट म्हणजे स्टोन्स, बारीक बारीक खडे आहेत किंवा पेबल्स आहेत. पेबल्स म्हणजे अगेन गोल, अशा गोल आकाराचे जे दगड असतात. सम हॅव हाय हिल्स विथ नॅरो रॉकी पिनॅकल्स. काही वाळवंटावरती हाय हिल्स आहेत, टेकड्या आहेत, आणि रॉकी पिनॅकल म्हणजे डोंगराळ भाग आहे, असे शिखर, टोकदार शिखर आहे त्याला. डेझर्ट लाईक लडाख इन अवर कंट्री और Arizona in the United States of America are this type. Strong winds blowing in the desert lift and deposit sand to make sandy hills. तिथे खूप स्ट्रॉंग विंड्स असतात डेझर्ट वरती, त्याच्यामुळे हिल्स तयार होतात, वाळूच्या म्हणजे रेतीच्या हिल्स तयार होतात तिथे. Some dunes can be high as 200 meter. These hills do not remain stationary but keep moving slowly under the influence of winds. तुम्ही टीव्ही मध्ये किंवा एखाद्या मूव्ही मध्ये बघितलं असेल तर ती डेझर्ट वरची विंड असते ती कंटिन्युअसली उडत असते. विंड जसं आला तसं ती
ती सँड जी असते ती उडत असते. आणि त्याच्यामुळे काय होतं, ते सँडने ज्या हिल्स बनवलेल्या आहेत त्या पण मूव्ह करत असतात. कधी कधी कुठल्या हिल्सवरचा मातीचा पार्ट तिथला कमी होतो आणि दुसऱ्या हिल्सवर जमा होतो. जसं विंड डायरेक्शन असेल तसं हिल्स तयार होतात तिथे. ऍट टाइम्स विलेजेस गेट बरीड अंडर देम. कधी कधी तर असं होतं की त्या सँडच्या खाली विलेजेस सुद्धा बरीड होऊ शकतात. इतका वारा जास्त असतो आणि सँड इतकी वाहत असते तिथे की काही काही खेडेगावं पण त्याच्या खाली दाबली जाऊ शकतात. इज इट इंटरेस्टिंग? Interesting part about deserts. Okay. So we have completed our lesson. Try to find out question answers and upload it on Google Classroom. Or otherwise we will discuss it in the next class. Till the time you have to study that lesson and find out the question answers. We will check if it is wrong or right. Okay? Understood? Bye. Bye everyone. Bye, Miss. Bye, Miss. Bye. Good night. Bye, Miss. Bye. Bye bye. Good night. Bye, Miss. Bye-bye.